आजच्या व्हिडिओचा प्रश्न स्पीड नाही आहे, आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे मित्रांनो, तुझा कंट्रोल गाडीवर आहे की नाही. गेली खूप. हे बाबा काय चालवते हा गाडी. मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय 100 डेज 100 व्हिडिओच्या चॅलेंजच्या डे 9 मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत स्पीड वर्सेस कंट्रोल, त्याबद्दल थोडंसं आज आपण बोलणार आहोत डे 9 मध्ये. तर चला डे 9 ला स्टार्ट करूया. डे 9 मध्ये आपण मित्रांनो बोलणार आहोत थोड़ा स्पीड आणि कंट्रोल वर्सेस. गाइस क्या होता है ना कि जब भी हम राइड पे निकलते हैं ना, वो टाइम पे क्या होता है कि राइड पे निकले या भले क्यों ना सिटी में, तो कुछ राइडर्स ऐसे होते स्पीड को ज़्यादा इम्पोर्टेंस देते, जैसे कि भाई तू कितनी तेज़ी से गाड़ी चलाता है और तेरी गाड़ी कितनी भागती है, 0 to 60 कितना तेरा टॉप एंड है, सो वॉट एवर, मतलब तेरी गाड़ी का टॉप स्पीड क्या है, वो सब. कुछ राइडर ऐसे होते कि ज़्यादातर वो चीज़ देखते. आजच्या व्हिडिओचा प्रश्न स्पीड नाही आहे, आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे मित्रांनो, तुझा कंट्रोल गाडीवर आहे की नाही. बऱ्याचदा आपण बघतो की स्पीडमध्ये गाडी चालवणं किंवा हे बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियन रोडवरती असतं. आणि हे डायव्हर्जन मला काही समजलं नाही अचानक. स्पीड चालवल्यामुळे काही लोकांची एक्साइटमेंट वगैरे वाढते, काही हरकत नाही, सगळं काही बरोबर आहे. पण जेवढा स्पीड तुम्ही चालवतात तेवढंच तुमची गाडी तुमच्याकडे कंट्रोल असणं किंवा तुमचा त्या गाडीवर कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की भले स्पीड वाढवली तर तुमची एक्साइटमेंट वगैरे वाढते, पण जर तुमच्या गाडीवर कंट्रोल असेल तर तुम्ही सेफली घरी पोहोचता. ठीक आहे, ते कुठेतरी जास्त महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही गाडी कंट्रोल करतात तेव्हा तुमचा माइंडसेट, ब्रेकिंग, तुमची सेटिंग, पोझिशन, बऱ्याच गोष्टी मॅटर करतात मित्रांनो जेव्हा तुमची गाडी कंट्रोलिंगसाठी असते. आता त्याच्यात पण बरेच टेक्निक्स आहेत की काही लोक फक्त ब्रेक्सवर कंट्रोल करतात, पण गाडी थोडी बहुत घेरवर पण कंट्रोल करावी लागते. की एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जेव्हा पण काय असेल तेव्हा घेर कंट्रोल गाडी करायची असते. 70-80च्या स्पीडला असणार आणि त्यानंतर तुम्हाला लगेच ब्रेकिंग करून तुमची गाडी स्टॉप नाही होणार, पण तेव्हा तुम्हाला कुठेतरी घेर मायनस करून ती इंजिन कंट्रोल करावी लागते. पण ही सारखी नाही करायची असते, इमर्जन्सीसाठी ही गोष्ट असते. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या काही रायडर्स लोकांना माहीत नसतात आणि त्यामुळे ते लोक पण स्पीडमध्ये पळवायला जातात आणि त्यांचा ॲक्सिडेंट्स वगैरे होतात किंवा गाडी आउट ऑफ कंट्रोल जाते. ठीक आहे, किंवा कॉर्नरिंगच्या बाबतीत बोलायचं गेलं तरी सेम आहे. लोकांना कॉर्नरिंग वगैरे पण बघितलं असाल तुम्ही, बऱ्याचदा इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ येत असतात की कॉर्नरिंग करायला जातात स्पीडमध्ये पण ते आऊट होतात, म्हणजे कॉर्नर आऊट होतो. ॲक्च्युली आज व्हिडिओ मी बनवतो आहे लेट. मी आज विचार करत होतो की संध्याकाळी व्हिडिओ बनवू, पण मी म्हटलं की चल आता एवढं लेट झालंच आहे तर व्हिडिओ बनवूनच टाकतो. कारण की जवळजवळ मला इकडेच 10:15 झाले आहेत मित्रांनो आणि मला ऑफिसला पोचायचं असतं 9:30ला. त्या काकी त्यांना सांगतात की त्यांचा डोअर ओपन आहे आणि अशा प्रकारे मजबूतवाला ट्रॅफिक आहे. ये ट्रॅफिक नहीं है भैया, हम लेट हो रहा है. जे पण आपल्या चॅनलवर आता व्हिडिओ बघतायत, जे लोक बाईक चालवतात त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. जर तुम्ही बाईक चालवत असाल तर तुम्ही स्वतःला एकदा हा प्रश्न विचारा की तुम्ही स्पीडला जास्त महत्त्व देता की कंट्रोलला. आणि स्पीडने जर तुम्ही बाईक चालवत असाल तर तुमचा गाडीवर कंट्रोल आहे की नाही, ब्रेकिंग प्रॉपर करता की नाही, तर हा तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न विचारा. ठीक आहे. आणि मित्रांनो, कसं आहे की स्पीड हा एक ऑप्शनल आहे, पण कॉन्फिडन्स हा लाईफ टाईम असतो. त्याच्यामुळेच तुमची राईड एक सेफ किंवा एक चांगली राईड होते. स्पीडमध्ये चालवणं म्हणजे हिरोगिरी वाटते आपल्याला, पण गाडी तेवढीच पळवा जेवढी तुम्ही कंट्रोल करू शकता. बाबा 80ला कंट्रोल करू शकतो तर 80च, 100 तर 100, तर डिपेंड करतं. आता बरेच लोक एक्सपिरियन्स रायडर्स असतात आणि ते लोक पळवतात म्हणून काही लोक त्यांच्या मागून पळवतात, अरे चल भाई आपण पण पळवूया. तर हे तसं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, कुठेतरी तुमच्या सेफ्टीचं लक्ष ठेवा. अरे बापरे, ही कोणती गाडी आहे एवढीशी, आई शपथ भाई, ती तर गेली खूप. हे बाबा काय चालवते हा गाडी. मी पण ती गाडी बघतो आईस. माझं ॲक्च्युली लक्ष नव्हतं मित्रांनो. मी ती गाडी बघतोय मागे आरशामध्ये येते का मागून तुम्हाला दाखवण्यासाठी, आणि पुढून हा भाई त्याची लाईन कुठली आहे, गाडी टाकतोय कुठे, हे बघितलं. असं 2 मिनटाचा गेम असतो मित्रांनो. आता मी अचानक बघितलं, मी ॲक्च्युली आरशामध्ये बघत होतो की ती गाडी येते का, पण तिने लेफ्ट घेतला, म्हणजे ती थांबले लेफ्ट साईडला आणि हा बाई लेनच्या बाहेरून गाडी टाकतोय. असा सीन असतो मित्रांनो. फक्त 1 सेकंड लागतो, नजर हटी दुर्घटना घटी. तर
तुमचा तेव्हा एक्सपिरियन्स कामाला येत नाही. तेव्हा तुमची नजर आणि तुमचं माइंड, प्रेझेंट माइंड, जे काय तुम्ही गाडी चालवताना तुमचा माइंडसेट आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हाच मेसेज मला पोचवायचा आहे की स्पीड रायडर कोणी बनू शकतो. पहिल्या दिवशी जो बाईक शिकतो तो पण एक स्पीड गाडी पळवायला शिकला म्हणजे स्पीड रायडर झाला. पण कंट्रोल रायडर किंवा कंट्रोल करणारे रायडर खूप कमी असतात, ते तुम्ही बना. आणि प्रत्येक बाईकची टेक्निक वेगवेगळी असते बाईक कंट्रोलिंग करण्यासाठी, ठीक आहे. तर त्या गोष्टीकडे जास्त तुम्ही लक्ष द्या. तसाला आपण पोचलो आहोत ऑफिसजवळ आणि आज खूप लेट झाला आहे मित्रांनो, पण तरीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे. लेट तर लेट, पण व्हिडिओ बनवायचं तर आहेच आपल्याला एव्हरी डे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत आपल्या ऑफिसला आणि डे 9 आपण आता इथेच संपवतो आहोत. भेटू डायरेक्टली डे 10मध्ये. आणि डे 10मध्ये आपण बोलणार आहोत रायडरबद्दल, थोडं इमोशनल गोष्टीवर आपण बोलणार आहोत डे 10मध्ये. तर आता आपण इथेच एंड करतो. तर भेटू डायरेक्टली डे 10मध्ये. बाय बाय.